छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आतलं सारण अगदी काठांपर्यंत एकसारखं पसरलेलं आहे. कुठे कमी जास्त वगैरे नाही झालेलं आणि तोडतानाच तुम्ही पाहू शकता की ती किती खुसखुशीत आणि सॉफ्ट झालेली आहे. तर आज आपण करत आहोत संक्रांतीनिमित्त तिळगुळ पोळी. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तीळ भाजायला घेतलेले आहेत. प्रमाण वगैरे मी सगळं व्यवस्थित पुढे सांगणार आहे. तर आता तीळ चटचटायला लागल्याच्या नंतर मी अर्धा चमचा त्यामध्ये खसखस टाकलेली आहे. खसखस आणि तीळ परत थोडेसे शेकून घ्यायचे. जास्त लाल आणि भाजायचे नाहीयेत. तीळ थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आणि 1 वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे. समोरून ऊन असल्यामुळे व्यवस्थित एवढं दिसत नाहीये, त्यामुळे मी मेजरमेंट सांगते ते व्यवस्थित लक्षात घ्या. आता त्याच पॅनमध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते या पिठामध्ये मिक्स करते. आता याला मोहन थंड होईपर्यंत चमच्याचा वापर करायचा आणि नंतर हाताला सोसवेल इतपत टेम्परेचर झालं, की त्याला हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. सगळं तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. छोट्या-छोट्या गाठी असतात त्या मोडून काढायच्या. मस्त असं बाइंडिंग येते त्या पिठाला. मोहन टाकल्यामुळे आपली पोळी खुसखुशीत होते. तर व्यवस्थित असं हे हाताने मी मिक्स करून घेतलेलं आहे एकसारखं. यामध्ये आता पाणी टाकून रेग्युलर आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मी मळून घेते आहे. पूर्ण रेसिपीमध्ये एकच वाटी आणि एकच चमचा मी वापरलेला आहे आणि मी जिथे-जिथे चमचा म्हणेल त्याच चमच्याचं प्रमाण मी सांगते आहे. आपला रेग्युलर पोहे खाण्याचा चमचा मी येथे वापरलेला आहे आणि आमटीची वाटी असते साधारण त्या वाटीने मी मेजरमेंट घेतलेलं आहे. तर अगदी पोळीसारखं रेग्युलर आपली कणिक मळतो त्याच पद्धतीने मी डो केलेला आहे. जास्त घट्ट नाही, जास्त सॉफ्ट नाही. आता इथे मी गूळ किसून घेते आहे आणि आता तो मोजून घेते आहे. सॉफ्ट गूळ होता त्यामुळे मी तो कापून घेतलेला आहे. तुम्ही किसून घेऊ शकता किंवा खलबत्त्याने ठेचून घेऊ शकता. अर्ध्या वाटीपेक्षा कमी गूळ येथे मी वापरलेला आहे म्हणजे चतकोर वाटी. आता येथे आपण भाजलेली हवरी मी मोजून दाखवते. ती अर्ध्या वाटीपेक्षा कमी आहे म्हणजे चतकोर वाटी ती आहे. चतकोर वाटी गूळ घेतलेला आहे, चतकोर वाटी हवरी घेतलेली आहे आणि चतकोर वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे तुम्ही डायरेक्ट घेऊन भाजून कूट घेऊ शकता. माझ्याकडे कूट रेडी होता त्यामुळे मी डायरेक्ट कूट वापरलेला आहे. आता हवरी अगोदर मिक्सरमधून फिरून घेतली आणि मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि दोन्ही परत सोबत एकत्र वाटून घेतलं. थोडंसं तेल सुटल्यासारखं होतं त्याला कारण की आपण एकदम बारीक वाटलेला आहे. तसाच बारीक कूट आपल्याला करायचा आहे, जाडसर कूट करायचा नाहीये. आता त्याच पॅनमध्ये मी पाऊण चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित भाजून घेते आहे. बेसन पीठ भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये पाऊण चमचा साजूक तूप टाकायचं आणि दोन्ही एकत्र करायचं. बेसन पिठाचा रंग फार चेंज होईल इतपत ते भाजायचं नाही आहे. मंद सुगंध सुटेपर्यंतच त्याला भाजायचं आहे आणि तूप टाकून त्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तूप आणि बेसन पीठ व्यवस्थित एकत्र झालं की लगेचच त्यामध्ये आपला गूळ टाकायचा आहे. अर्ध्या वाटीपेक्षा कमी हा गूळ आहे. तो आपल्याला जस्ट मेल्ट करून घ्यायचा आहे. शिजवायचा नाहीये, पाक करायचा नाही, काहीच नाही. जस्ट तो आपल्याला एकसारखा असा वितळवून घ्यायचा आहे. ज्या क्षणाला आपल्याला असं वाटेल की गूळ पूर्ण वितळलाय, लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा आणि हवरीचा कूट जो आपण मिक्सरमधून केलेला आहे, तो टाकायचा आहे. तर आता येथे गूळ चतकोर वाटी पेक्षा थोडासा जास्त होता म्हणजे अर्ध्या वाटीला कमी आणि शेंगदाणा आणि हवरीचा कूट मिळून अर्धी वाटी झालेला आहे. थोडक्यात म्हणजे कूट आणि गुळाचं समान प्रमाण आपल्याला घ्यायचं नाहीये. गूळ थोडासा कमी घ्यायचा आहे. आता गॅस बंद आहे, परंतु पॅन गरम आहे. त्यामुळे आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो. गरम असल्यामुळे स्पॅच्युलाच्या मदतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपली कणिक जी आहे ती आपण व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आणि त्याचे साधारण एकसारखे असे गोळे करून घ्यायचे. ते 4 ते 5 छोट्या-छोट्या पोळ्या माझ्या होणार आहे. सारण मी थंड होण्यासाठी एका कटोऱ्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि छोटीशी पोळीची पारी लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये हे सारण थोडंसं एकसारखं हाताने करून घ्यायचं. कुठं गाठी असेल तर मोडून घ्यायच्या आणि ह्या पारीमध्ये ते व्यवस्थित भरून घ्यायचं. खूप कोरडं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साजूक तूप परत थोडंसं टाकून त्याला व्यवस्थित भरण्यायोग्य करू शकता. परंतु मला येथे काही अडचण आली नाही त्यामुळे मी असंच भरलेलं आहे. व्यवस्थित असं पारीमध्ये आपल्या भरून घेतल्याच्या नंतर त्याला सगळीकडून सारखं दाबायचं. कारण की कूट आपला हा सुक्का आहे त्यामुळे तो सगळीकडे असा हाताने स्प्रेड करून घ्यायचा. पिठामध्ये गोळा घोळवून घ्यायचा आणि परत थोडंसं दोन्ही साइडनी प्रेस करून घ्यायचं. आता हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं. तिळाच्या पोळीचा आकार फार मोठा नसतो त्यामुळे साधारण प्लेट एवढ्या छोट्या-छोट्या प्लेट्स एवढा आपल्याला
पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. हलक्या हाताने पोळ्या लाटायच्या. लाटतानाच तुमच्या लक्षात येत असेल, की सारण अगदी शेवटपर्यंत जात आहे. कुठेच हे कमी जास्त होत नाही आणि अगदी आपल्याला त्याला शेवटपर्यंत जाण्यासाठी एफर्ट्स पण घ्यावे लागत नाही. अगदी सहज ह्या पोळ्या आपल्या लाटल्या गेलेल्या आहेत. कमी पिठावरती या लाटल्या जातात. जास्त पीठ पण लावायची याला गरज पडत नाही. आता साधारण छोटीशी पोळी माझी लाटून झाली आहे. तिला आता मी तव्यावरती शेकून घेते. ही पोळी जास्त पलटायची नसते. एका साइडने बुडबुडे आल्याच्या नंतर आपण तिला पलटून घ्यायचं आणि बास 2दा ते 3दाच आपल्याला ही पलटायची आहे. आता लगेच मी त्याच्यावरती तूप लावून घेते आणि परत एकदा पलटी करून दुसऱ्या साइडला पण साजूक तूप लावून घेते. मस्त असं दोन्ही साइडचे कलर्स मी तुम्हाला दाखवते. छान अशी ती फुगते सुद्धा. जरी ही मध्ये-मध्ये तिला होल्स पडलेले असले तरी सुद्धा ही पोळी फुगते छान. दोन्हीकडनं छान असा गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपण आता ही काढून घेऊयात. छान रंग झालेला आहे आणि सुंदर अशा सॉफ्ट आपल्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत. प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू व्हेरी मच.